त्याच्या सत्तेने सुरू चालतो चाले हे शरीर कवनाची असते कोण बोलवी तो हरवीन आपल्याला बोलून घेणारा तो आहे चालवणारा तो आहे झाडाची पान हरे ज्याची सत्ता राहिली अहंता मग कुठे झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय आलत नाही म्हणून माझ्या माता भगिनीनो संध्याकाळी झोपता झोपता हरिपाठ करत चला जिला हरिपाठ पाठ नाही तिने देवाचं नामस्मरण करता करता झोप काढा झोप लागायला लागली का म्हणायचं पांडुरंगा थकलेच जीव पण सकाळी लवकर उठो काय म्हणायचं असं तुम्ही म्हणता का नाही हा म्हणत नसल्या तर आजपासून म्हणा तुम्हाला का म्हणायचं त्यांनी नाही उठवल्यावर काय परिणाम होईल तो उठितो म्हणून बरे नाही उठवल्यावर गर्दी होईल बाकी काय काढतील बाहेर हा जो आपण आपल्या हातात आहे उठवणं त्याचं काम आहे खाणं आपल्या हातात आहे हा महाराज जिजाबाईचा पाय त्यानं काट्यावर टाकला इथं आलोय बघा मी आणि जसा पाय काट्यावर टाकला आणि गंमत बघाय होता पाय काट्यावर पडला बिचारीचा टचकन काटा टोचला खळकन डोळ्यातून पाणी आलं मटकन खाली बसली आणि बसता बसता अशी बॉटल मुडली म्हणजे इथ्या वाटोळ केलं माझं काय चुकलं तिचं पण ती रडायला लागलं तिला लय कानवाळा आला मी मगाशी सांगितलं लय पळत येतो लगेच त्याला दम नाही निघाला पळत आला पळत महाराज जिजाबाई शिव्या देते तिच्यासाठी पळत येतो आपण रोज भोजन करतो काही ना काय माहिती तुम्हाला भेटला का 17 वर्ष झाला अजून मला भेटला नाही तुम्हाला एक सांगू का देव नाही भेटला पण रोज रानावनातून एकटा फिरतो अजून संकटही नाही आणि बिबट्याही भेटला नाही हा त्याचा उपकारी देव दिसत नाही पण सांभाळणारा तोच आहे याच्यात लाईट मध्ये करंट आहे पण सोडल्यावर करते तसा देव मागं पुढे उभा आहे बघा त्याचं मंथन करा भक्ती करा तेव्हा करतोय आहे देव नाही असं नाही माझा विश्वास आहे म्हणून तो काय म्हणे घालू तयावरी बाबा असा जवळ आला आणि ती रडत होती ना लाईट पळत आला पोचल्यावर त्यालाच नाही दम निघाला पळत आला पण ती देत होती शिया तुम्हाला तिला रागात येते शिया दिसली तिने मला पाहिला तर रटीन मग जवळ आल्यावर परत घाबरला देव देव तिला घाबरत होता का ती वारी करीत होती काय करीत होती भूषण नाही नाही मालकाची सेवा तो काय म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता पतिव्रता स्त्रीला देव घाबरतो मला ते घाबरलं त्याने रूपच बदललं खांद्यावरी कांबळे हातामध्ये काठी असा गुराख्या रुपयातलं खांद्यावर कांबळे हातात काठी 2-4 गाई आणि एका जाडीच्या आडुशाने आला आणि त्या रडणाऱ्या जिजाबाईला म्हणतो ताई काय झालं का ताई बघा मंडळी मी जसं गायला काही माहितच नाही काटा याने टाकलाय गमत बघत वरून म्हणतो काय झालं का ताई ती म्हणे बाळा काटा मारलाय काटा नको रडू मी काढितो आला ना पळत ती म्हणे बाळा लय लहान दिसत होतो तुला का काटा काढता तुम्हाला काळजी नको करू मी लय भल्याचं काढले बघा कसा गमती हा आपला कधी काटा काढायचा त्याच्या हातात आहे बघा तुम्हाला काळजी नको करू मी लय भल्याचं काढले बसला ना खाली पटकन तिच्या पायाला हात लावला महाराज पायाला हात लावल्यापर्यंत यात ना थांबल्या देव येतो हा वसुदेवाने कृष्णाला नुसार उचलला तर बेड्या तुटल्या होत्या हा आपोआप बेड्या तुझा हात लागल्याबरोबर यात ना संपल्या काट्याचं दुखणं राहिलं तिला लय आश्चर्य वाटलं काय रे तुझ्या हाते लागली बघायला लागलो तिला कळालं राजा सुकुमार असा द्याकडा होता म्हणजे बाळा लय द्याकडा दिसत होतो आणि काय रे तुझे नाव तू पटकन मला इठू तिला राग आला म्हणजे त्याचं नाव नको पिटू बघा कसा खटका होता तिच्या का तुम्हाला माझ्या बापाने डुले कोण आहे याचा बाप लय नाटकी अरे मला काळी दोडी काटा बोलच अरे आपण पंढरपुरात गेलो तर आपल्याला पायाला हात लावायची ताकद नाही लगे ढकली त्या देवाने तिचा पाय यावा केवढं भाग्याची जावायचं म्हणून पतीला परमेश्वर म्हणा पाय काट्याचा घेतला आणि म्हणून म्हणत दिसत नाही आता याला मग चुकी घ्यायचा चुकी बघा जिभेला बोट लावायचा पायाला लावायचा मग जिजाबाईच्या लक्षात आलं अरे याला दिसत नाही असं नाही हा पाय चाटीत होता देवही चिरत चरणीची माती धावत चालती मागे मागे ती म्हणजे इटू कवर चाटीतो मग त्याला कळाला आता ही चाटून नाही देत मला दिसला म्हणल्यावर पटकन तोंड लावलाई देवाने जिभेनं पाय चाटला आणि दाता धरून बिचारीचा काटा काढला ज्याच्या पत्नीचा काटा भगवान परमात्मा काढतो हा माझ्या तुकोबरायचा अधिकारी